हम भी हैं। मोदी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस के एआई वीडियो के विरोध में गोंदिया में भाजपा का जोरदार आंदोलन। चित्रा वाघ के नेतृत्व में प्रदर्शन। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के माताजी को लेकर कांग्रेस की ओर से सोशल मीडिया पर प्रसारित किए गए कथित एआई वीडियो के खिलाफ भाजपा ने तीव्र आक्रोश व्यक्त किया है। इसी संदर्भ में आज 12 सितंबर गोंदिया शहर के सारस चौक पर भाजपा की ओर से जबरदस्त आंदोलन आयोजित किया गया। इस आंदोलन का नेतृत्व भाजपा महिला मोर्चा की प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा वाघ ने किया। इस मौके पर आमदार विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिला परिषद अध्यक्ष लायक राम भेंडारकर, विदर्भ संगठन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, भाजपा जिला अध्यक्ष सीता रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटेले, भेड़ सिंह नागपुरे, भजनदास वैद्य, माजी जिला परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, विजय शिवणकर, पंकज रहांगडाले समेत बड़ी संख्या में भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। भाजपा नेताओं ने कांग्रेस के इस कदम की कड़ी निंदा करते हुए तत्काल कार्रवाई की मांग की। उनका कहना था कि कांग्रेस ने राजनीति की आड़ में मातृत्व का अपमान किया है और यह जनता को गुमराह करने का षड्यंत्र है। आंदोलन के दौरान भाजपा कार्यकर्ताओं ने कांग्रेस विरोधी नारेबाजी की। सोनिया माता तेरे पप्पू को कुछ नहीं आता जैसे नारे लगाकर उन्होंने अपना रोष प्रकट किया। साथ ही इस प्रकरण पर भाजपा की ओर से पुलिस अधीक्षक को ज्ञापन भी सौंपा गया। चित्रा वाघ ने स्पष्ट किया कि प्रधानमंत्री और उनके परिवार का अपमान बर्दाश्त नहीं किया जाएगा। की कशा पद्धतीने नीचपणाची पातळी ही काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी गाठली आहे। अरे तुम्ही काय केलं, तुम्ही काय करणार याच्यावरती लोकांशी बोललं पाहिजे। आज काँग्रेसला त्यांची हार दिसते, कारण या भारतातली 140 कोटी जनता ही देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत आहे। आज इतक्या खालच्या घटिया पातळीला ते गेलेत की त्यांनी मोदीजींच्या दिवंगत आईचा एआय व्हिडिओ बनवला। अतिशय अपमानजनक हा व्हिडिओ आहे आणि हा अपमान फक्त मोदीजींच्या आईचा नाही, या देशातल्या 140 कोटी मातांचा अपमान आहे आणि मोदीजींच्या आईचा माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। आता या पप्पूचं असं झालंय, त्याला शिकवायला कोण नाही, त्याच्या आईने त्याला काय शिकवलं नाही, बाकी पण कोणी काय शिकवलं नाही। भारत मातेला तो माता मानत नाही, भारत मातेच्या समोर झुकत नाही, भारत मातेला वंदन करत नाही। असल्या दळभद्र्यांकडून आपण आणखीन काय अपेक्षा करणार। पण मला काँग्रेसवाल्यांना सांगायचं आहे की जितनी ओछी राजनीती, जितकी नीचपणाची राजनीती तुम्ही करताय, या देशातला भारतीय नागरिक, या देशाची जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही। परत सांगते, याच्या आधी सुद्धा काँग्रेस आणि आरजेडीने एका व्यासपीठावरून मोदीजींच्या दिवंगत आईचा अश्लाघ्य शब्दात अपमान केला आणि आता यांच्या नीचतेची पातळी इतकी खाली गेली आहे की त्यांनी त्यांच्या दिवंगत आईचा एआय व्हिडिओ बनवला आणि अपमानजनक असा हा व्हिडिओ आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि म्हणून सोनिया गांधींना पण सांगायचंय, ओ सोनिया माता तेरे पप्पू को कुछ नहीं आता। आणि आम्हीच नाही, या देशातला प्रत्येक नागरिक आज हा मोदीजींच्या सोबत आहे। मोदीजी यांनी जे देशासाठी केलंय, आज ज्या क्रमांकावरती आपला देश आहे, त्याचं संपूर्ण योगदान जर कुणाचं असेल तर ते मोदीजींचं आहे। आज देश किती प्रगतीच्या पथावरती गेलाय आणि असं असताना आपण काय करणार हे सांगायचं सोडून मोदीजींच्या दिवंगत आईला अशा पद्धतीने या राजनीतीमध्ये खेचण्याची अतिशय अश्लाघ्य नीचपणाच्या सगळ्या सीमा या काँग्रेसने पार केलेल्या आहेत। याचा भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही सगळे निषेध करतो। आज आम्ही गोंदियामध्ये आहोत, आमचे तिन्ही विधायक या ठिकाणी आहेत, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, आमचे सगळे नेते या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाच्या मनात
हा आक्रोश आहे जो आम्ही या गोंदियाच्या चौकामध्ये व्यक्त केलाय. उद्या दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रस्त्यावर येऊन काँग्रेसला याचा जाब विचारणार आहे. अरे करायची हिम्मत नाही तुमच्या मनगटामध्ये, काम करायची धमक तुमच्यामध्ये नाहीये. आणि आज तुम्ही मोदीजींच्या दिवंगत आईचा ज्या पद्धतीने अपमानजनक व्हिडिओ केलाय, तुम्हाला या देशातली जनता कधी माफ करणार नाही. उन्होंने घोषणा की कि कल से पूरे महाराष्ट्र में भाजपा महिला मोर्चा सड़कों पर उतरकर व्यापक आंदोलन करेगी.